चौथा म्हणतो पलटी करके भी नहीं निकलेगा ना तो गरम करके निकालो. आता चौघांची नाव ऐका. अटल बिहारी वाजपेयी म्हणतात सीधी उंगली से घी निकालो. नरेंद्र मोदी म्हणतात सीधी उंगली से घी नहीं निकलेगा टेढ़ा उंगली करना पड़ेगा. हो. अमित शाह म्हणतो टेढ़ा उंगली से भी नहीं निकलेगा बड़गा पलटी करना पड़ेगा. आणि योगी आदित्यनाथ म्हणतात पलटी करने से भी नहीं निकलेगा गरम करके निकालना पड़ेगा. विठाल 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 विठाल. हो. आज ना उद्या ही सगळी नावं इंडिया नाही म्हणायचं. इंडिया काय म्हणायचं? भारत, हिंदुस्तान ही नावं आहे जुनी. वेदातली नावं आहे सगळी. वेदातली नावं आहे. ऋषी मुनींनी नावं ठेवलेली. हो. काय दुर्दैव, काय दलभद्री माणसं आले कुठून. हो. भारताला इंडिया म्हणणारे, आईला मम्मी म्हणणारे, पप्पा म्हणणारे. अरे मम्मी पप्पा इंडिया कुठून आलं हे सगळं? बर्बाद करून. या तुमच्या आमच्या अशिक्षितपणामुळे भारताचा इंडिया झाला. आईची मम्मी झाली. आईची मम्मी झाली. देवगिरीचा दौलताबाद झाला. काय काय करून बसलो आपण. पंचांगचं कॅलेंडर झालं आणि तिथीची तारीख झाली. तुम्ही तारीख मानता का तिथी मानता? आता आज तारीख काय? 24 आणि तिथी काय माहित नाही. अजून तुमच्या डोक्यातले इंग्रज गेले नाही. अलग लक्षामध्ये आम्ही तिथीप्रमाणे चालणारी माणसं होते. हो. पण इंग्रजांनी आमच्या डोक्यामध्ये जे भूत घातलं, हो, तारखीप्रमाणे कॅलेंडर प्रमाणे आई मम्मी. बघा इंग्रज गेले, लॉर्ड मेकोले पण गेला. पण लॉर्ड मेकोलेने जी चौकट आखली ना त्या चौकटीच्या बाहेर तुम्ही अजून गेलेले नाही. त्याच्यातच वावरतायत. 1835 साली आला होता लॉर्ड मेकोले. शिक्षण पद्धती त्यांनी बदलून टाकली. आई हे बदलून टाकलं. मग ते सगळं ब कड म्हणजे ABCD इंग्रजी. जेव्हापासून माणसं इंग्रजी शिकायला लागले तसे हळूहळू हळूहळू आपल्या संस्कृतीपासून दूर गेले. आता तारीखच कळते, तिथी कळत नाही. लोक आमच्याकडे तारीख घ्यायला येतात. महाराज आमच्या गावाला सप्ताह आहे. बरं मग तुमचा एक दिवस त्याच्यामध्ये घालायचा आहे. दिवस म्हणजे तारीख. ही कीर्तनाची तारीख द्या म्हणतात. हो. तर या प्रमाणे हो आता इथून पुढे जी नावं बदलणार आहे ती आपल्या धर्माप्रमाणेच राहणार आहे. देवगिरीवर आक्रमण झालं. अल्लाउद्दीनने 1296 आपल्या महाराष्ट्रावर स्वारी केली. अल्लाउद्दीनने देवगिरीवरचे राजे होते. रामदेवराय, कृष्णदेवराय, शंकरदेवराय याची नाव होती. ज्ञानेश्वरी वाचा आपण. काय लिहिलं शेवटच्या ओळीमध्ये? वाचता की निकट? काय लिहिले? तेथ यदुवंश विलासू सकळ कळा निवासू आणि न्याया ते पोखी क्षितिषू रामचंद्र. रामचंद्र यादव राजा होता तो. त्यावेळेला दिल्लीच्या गादीवर आपल्या देवगिरीच्या गादीवर होता. आणि देवगिरी पाहता पाहता शत्रूच्या ताब्यामध्ये गेली. दुसरं आक्रमण 1303 मध्ये अल्लाउद्दीनने केलं. ते मेवाडवर केलं. राजा रतनसिंग त्याची पत्नी अत्यंत सुंदर असलेली, काय नाव तिचं? पद्मिनी, राणी पद्मिनी. आणि यांनी त्याच्यावर चित्रपट काढले. हे जे खान आहे ना चित्रपट सृष्टीमध्ये, जेवढे जेवढे हिरो आता सध्या आहे, अनेक खान, सलमान खान, अमुक खान, तमुक खान, हिरो मुसलमान आणि हिरोईन हिंदू. आणि बहुतेक ठाण्यालाच राहतात त्या सगळ्या. हो. याला लव जिहाद म्हणतात. लव जिहाद. हो. हिरो मुसलमान आणि हिरोईन हिंदू अशा जोड्या लावतात. आणि त्याच्यामुळे लव जिहाद आपल्या प्रत्येक भारतीयांच्या मुलींना खानच आवडतो. चित्रपटामध्ये काम करताना हो खान ही जोडी त्यांना आवडते. भारतात हे फार मोठं दुर्दैव आहे की आमच्या मुलींचे 26, 27 वर्षापर्यंत लग्न होत नाही. फार दुर्दैव आहे. हो. आजचा एक लेख आहे उन्मेकवर माझ्या आलेला. मंदिर बांधून काय करणार तुम्ही? खंत वाटते बघा. काय करणार? त्यांची भारतामध्ये वाढती संख्या आणि तुमची वाढती संख्या किती तफावत आहे. तुम्ही म्हणतात हम दो हमारे दो आणि ते म्हणतात हम 5 हमारे 25. कसं होणार भारताचं? जे आपल्या देशामध्ये फक्त 7% होते, 7, ते आता 27 कोटीच्या आसपास गेले. फक्त 50 वर्षात ते आपल्या बरोबरीत येणार आहे. मंदिर बांधून करता काय? हो. म्हणजे ज्या 26 वर्षामध्ये मुसलमानाच्या मुलीला 5-6 मुलं असतात 26 वर्षाच्या वयात, आणि 26 वर्षापर्यंत आपली मुलगी लग्न करत नाही. हो. 30 वर्षाच्या 36 वर्षाच्या मुसलमानाला 20-20 पोरं असतात.
21 पोरं असतात आणि 36 वर्षापर्यंत आमच्या पोराची लग्नच होती नाही. कारण मुली लग्न करते नाही तर मुलाला मुली कोण देणार? ही आहे भारताची शोकांतिका. कमी कमी होत चालली संख्या आपली, कमी कमी घटत चालली. अरे आपले पूर्वज तर म्हणायचे 5 पांडव है ना, ज्याला 5 पांडव मुलं आहे तो किती आनंदित राहत होता. आता झालं तर एकच फक्त, दुसरं नाहीत, मुलगा किंवा मुलगी बस एकच, हो दुसरं नाहीत म्हणतात. काय परिस्थिती आहे. आणि अशा स्थितीमध्ये जर आपण वावरत राहिलो तर पुन्हा राम मंदिराचा प्रश्न उभा राहतोय. मंदिर बांधणं ही समस्या नाहीये, मंदिर टिकवणं ही समस्या आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. हे जे कार्यकर्ते रात्रंदिवस फिरतायत, कधी वाडेवऱ्याला, कधी सांजेगावला, कधी गोंद्याला, पायाला भिंगरी, तोंडात साखर, डोक्यावर बर्फ, कळतंय ना? ही RSSची भाषा आहे. डोक्यावर बर्फ, शांत राहायचं, समोरचं काही म्हटलं तरी त्याला आपली भूमिका समजून सांगायची, तोंडात साखर, गोड बोलायचं, पायाला भिंगरी, फिरत राहायचं. गावोगाव फिरता येते, घरच्या भाकरी खाऊन. तुम्हाला काय वाटतं पगार आहे का यांना? या RSSच्या कार्यकर्त्यांना पगार आहे का? पगार नाही, फिरायचंय. हो, आपल्या कामातून वेळ काढून गावोगाव फिरायचंय. तुम्हाला काय वाटतं हे वर्गणीशिवाय मंदिर होणार नाही असं तुम्हाला वाटतंय का? तुमच्या 100 रुपयांनी 200 रुपयांनी मंदिर नाही नाही नाही. भारतामध्ये असे उद्योगपती, एकच उद्योगपती मंदिर बांधील, पण असं मंदिर आम्हाला बांधून घ्यायचं नाही. टाटा नको, बिर्ला नको आणि अंबानी नको, कोणी नको. आमच्या भारतातला प्रत्येक नागरिक 10 रुपये जरी देईल, 10 तर तुम्ही देणारच नाही मला माहिती आहे, हो कोणी देणार आहे, पण 10 जरी दिले तरी ते आम्हाला लाख मोलाचे. कारण का, ज्या दिवशी तुम्हाला ही भावना निर्माण होईल की मंदिराला मी 10 रुपये दिले, मंदिराला मी 100 रुपये दिले, अशी भावना तुमच्यामध्ये होईल, त्यावेळेला तुमच्या भावना तिथपर्यंत पोहोचतील आणि राम मंदिर एक शक्ती केंद्र उभं राहील. हो, भारतातल्या प्रत्येक नागरिकाला असं वाटलं पाहिजे मी मंदिर बांधलेले, मी पैसे दिलेले. हो, आणि असा तुमच्या भावना ज्यावेळेला मंदिराच्या मागे उभ्या राहतील त्यावेळेला जगातला कोणताही बाबर पुन्हा आपल्या भारतात येऊ शकणार नाही. हा उद्देश आहे, म्हणून फिरायचंय. पैशाची कमतरता नाही इथं. हो, विदेशातून पैसे येतात, विदेशातून पाहिजे तितके. एक फक्त आमची साध्वी ऋतंभरा, परवा आम्ही एका व्यासपीठावर होतो, किती द्यायला पाहिजे? आता जिला मागं नाही पुढं नाही, एक प्रवचनकार, रामायण भागवत सांगणारी, भगवं वस्त्र परिधान करणारी बाई आहे, राम मंदिराची तोप, बाबरी मशीद पाळली त्यावर ती व्यासपीठावर होती. अशा प्रकारची साध्वी ऋतंभरा, एका बाईने किती द्यावे पैसे? किती शून्य एकावर लिहाल तुम्ही सांगा? 1 शून्य लिहिलं 10 होतं, 2 दिले तर 100 होतील, 3 शून्य लिहिले तर 1000 होतील, 9 शून्य एका अंकावर किती शून्य? किती झाले? आता मोजा की तुम्ही. झाले ना 100 कोटी. अहो 5 शून्य म्हणजे 1 करोड, 1 लाख झाले. आणि 9 शून्य म्हणजे किती झाले? एका आकड्यावर 9 शून्य. हा तिचा एकटीचा चेक आहे. कोणाचा? साध्वी ऋतंभरा. विठ्ठल विठ्ठल. एक स्त्री जर 1 अब्ज रुपये देऊ शकते तर जगामध्ये अशा किती साध्वी ऋतंभरा आहे, किती उमा भारती आहे, किती प्रज्ञा सिंग आहे. हो, पैशाचा तोटा कधीच पडायचा नाही. आज हे कार्यकर्ते जात आहेत ना, यांची तारंबळ होते कुपन देण्याकरता. महाराज 500 द्यायचे, पण यांच्याकडे 100चं कुपन आहे. मग 5 कुपन द्यावं लागतात, लगेच संपून जातात. परत पुस्तकं मागायचे, तारंबळ होते. इतके लोकांचे पैसे येत आहेत. पण या पैशाबरोबर तुमच्या भावना महत्वाच्या आहे. तुम्हाला आतमध्ये कुठंतरी असं घर निर्माण झालं पाहिजे की राम मंदिर काय आहे. प्रत्येक माणसाच्या आतमध्ये वातावरण तयार झालं पाहिजे, राम मंदिर काय आहे. आणि ते वातावरण निर्मिती होण्याकरता हो, अख्ख्या भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये RSS, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, हो, कीर्तनकार, प्रवचनकार, राम भक्त जीवाचं रान करून प्रत्येक माणसाबरोबर पोचताय. हो, आणि त्यानिमित्तानेच हे कीर्तन आहे. विठ्ठल विठ्ठल. 1296 नंतर 1303 अल्लाउद्दीनने मेवाडवर आक्रमण केलं. आणि ज्यावेळेला त्या राणी पद्मिनीला कळालं हो की आता आपला पती मरतोय आणि आपल्याला हा अल्लाउद्दीन उचलून नेणार आहे, भारतातली स्त्री आपल्या शिलाला, आपल्या इज्जतीला
हो आपल्या जीवनात किती जपते. हो मला वाटतं कलियुगामधले सर्वात मोठं उदाहरण म्हणजे राणी पद्मिनी आहे ना. राणी पद्मिनी तिने काय केलं माहिती का, आपला पती युद्धात मरण पावला, आता सैन्य येणार आणि आपल्या सगळ्या स्त्रिया पकडल्या जाणार. हो तिने तिच्या जेवढ्या स्त्रिया होत्या 300 स्त्रिया सर्वांनी मिळून असा अग्नी पेटवला, यज्ञकुंड, आणि यज्ञामध्ये उड्या टाकून सगळ्या जळून खाक झाल्या. पण एक सुद्धा स्त्री त्या अल्लाउद्दीनच्या हाताला लागली नाही. हा आहे भारताचा विजय. विठाल विठाल. अशी राणी पद्मिनी आणि तिच्यावर चित्रपट काढला होता. ह्या लोकांची हिंमत कशी होते हो. कोणी काढलं होतं मला माहितीच, काय त्या डायरेक्टरचं किंवा निर्मात्याचं नाव मला नाही माहिती, पण त्या चित्रपटात त्यांनी काय दाखवलं होतं माहिती का, राणी पद्मिनी ही अल्लाउद्दीनवर प्रेम करते. अरे किती भारतीय माणसं निष्ठेत झाले, निर्लज्ज झाले, किती कोडगे झाले. तुमच्या डोळ्यांना काही लाज शरम काय आहे की नाही. अशा प्रकारचा चित्रपट तयार होतोय, तुम्ही पाहताय. असा एखादा चित्रपट मुसलमान धर्मावर करा बरं, ख्रिश्चन धर्मावर करा बरं, आणि आमच्यावर कसे काय होत आहेत. आमच्या धर्माचे दिंदोडे, वस्त्रहरण कोणी पण करायचं, कोणी पण. राणी पद्मिनी अल्लाउद्दीनवर प्रेम करते असा चित्रपट त्यांनी तयार केला होता. महाराष्ट्रात त्याचं काही नाही झालं, पण राजस्थान, हरियाणा, मेवाड तिकडं फार मोठी क्रांती झाली. राणी पद्मिनी आमचा स्वाभिमान आहे, आमच्या स्त्रियांचा स्वाभिमान आहे. हा चित्रपट आम्ही चालू देणार नाही. मग शेवटी त्यांचा विरोध होता, आणि इकडे हे निर्माते यांच्या पाठीमागं राजकारणी माणसं उभे राहिले चालू राहावं म्हणून. शेवटी त्यांचं पाडदं जड झालं आणि त्यांना राणी पद्मिनी हा चित्रपट रद्द करावा लागला, स्टोरी बदलावी लागली आणि नावही बदलावं लागलं. तो झाला पद्मावत. राणी पद्मिनीच्या ऐवजी काय झाला, पद्मावत तयार झाला. तो भारतात थोडीफार शक्ती आहे अजून, एकदम नेबराटासारखे राहू नका. हो नाही तर तुमचं अस्तित्व सगळं संपून जाईल. पाहता पाहता तुमच्या मुली सुना उचलून नेतील अशी स्थिती निर्माण होईल. आणि म्हणून राम मंदिर बांधण्याच्या पाठीमागचा उद्देश आहे, भारतातला सर्व समाज स्वाभिमानी झाला पाहिजे, जागृत झाला पाहिजे, रामाबद्दल हो आस्था निर्माण झाली पाहिजे, हो अनेक प्रकारची प्रतिकार शक्ती निर्माण झाली पाहिजे. विठाल विठाल. हो कुठपर्यंत आलो होतो आपण. गजनी झाला, गौरी झाला, अल्लाउद्दीन झाला. आता पुढे बाबर. 1528 साली बाबर आला. भारतावरचं हे फार मोठं आक्रमण होतं. फार मोठं कसलं हो, भुक्कड हे सगळे तिकडून आलेले, पण इथल्यांनी मदत केलेली. इथं जे असतात ना हो ते मदत करतात त्यांना, बाहेरच्यांना. हो आणि आजही करतात, तेव्हाही करत होते. बाबरनी 1528 साली अयोध्येवर राम मंदिरावर हल्ला केला आणि राम मंदिर उद्ध्वस्त केलं. फार काळा दिवस येतो, फार मोठा. ज्या समाजाने प्रतिकार केला, आता आपल्या महाराष्ट्रात जर राम मंदिर असतं तर आपण प्रतिकार केला असता की नसता. कोणीही हो, आपलं मंदिर आपण थोडं, तुमच्या मंदिरावर जर कोणी हल्ला केला तुम्ही प्रतिकार केला राहणार की नाही. मग अयोध्येच्या परिसरात जे राहतात, त्या जिल्ह्यात राहतात, त्या राज्यात राहतात, ते सगळे तुटून पडले पण मारले गेले. आणि आम्ही सावध नसतो ना. शत्रू सावध असतो पण आपण सावध नसतो. आता तुमच्या घरामध्ये हो आता एखादी काठी पण सापडायची नाही, सापडेल का. सावध कोण आहे, जे कायमची तलवार कमराला, कोण आहे, सरदारजी. सुरई कायमची बांधलेली, कारण गुरु गोविंद सिंगांनी हे मदत केली. हो असं खिशात मोबाईल घेऊन नेबराटासारखं राहू नका नुसतं. हल्ली नुसता मोबाईल केवढ्याचा, 1 लाख रुपयाचा, पण समोर त्या मुस्काट ठेवू दिलं, याच्या हातात काहीच नाही. अरे तुम्हाला कोणी पण मारणार, तुमच्या हात आहे काय, सावध कुठे आहे तुम्ही. माणसं म्हणतात आपला मुलगा, हा बघा ना एक वाघ, माझा मुलगा वाघच जन्माला घाला बरं का, पण सर्कस मधले नको. तुम्ही मुलं वाघच जन्माला घाला पण सर्कस मधले नको. मी एक गोष्ट सांगत असतो. एक सर्कस बंद झाली, सर्कस. आता बंद झाल्यानंतर त्यांनी टेबल खुर्च्या काय होत्या त्या विकून टाकल्या, तंबू विकून टाकले, खुर्च्या विकून टाकल्या, माणसं सोडून दिले, सगळे कामगार कलाकार सगळे, राहिले वाघ. आता या वाघांचं काय करायचं. काहीतरी 5-6 वाघ होते चांगले चांगले.
मग त्यांनी सांगितलं, त्याने विचार केला चला आपण यांना जंगलात सोडून देऊ. मग ते 5-6 वाघ पिंजऱ्यामध्ये घालून जंगलात सोडून दिले. मग त्याने चरावं की नाही तिकडं, आता काहीतरी शिकार करावी की नाही, ते बसूनच राहिले. कारण त्यांना शिकार करायचं माहीतच नव्हतं. वाघांना मोटरसायकल आयती मिळाली, आजोबांनी जमीन घेऊन ठेवली होती भरपूर, तिला भाव आला 10 लाख रुपये गुंठा, 20 लाख रुपये गुंठा, 50 लाख गुंठा. 1 गुंठा विकला की 4 व्हीलर, 1 एकर विकली की बंगला. त्यामुळं या वाघांना शिकार करायचं माहिती, म्हणजे कष्ट करून पैसा कसा कमवता ही माहितीच नाही. हे वाघ रानामध्ये सोडून दिले, बसूनच राहिले. त्यांना माहिती आयतं मिळते. हरणं येतात, पाहतात, कोल्हे येतात, हरणं आले, कोल्हे आले, गाई आल्या, म्हशी आल्या, पण याने शिकार केलीच नाही. पाहत आता काय बळत कोण देईल तुम्हाला, एक सरकच आहे का आता, तुम्ही राहणार. 1 दिवस गेला, भूक लागली, कासावीस झाले. दुसरा दिवस तेच, हरणं किती आले, वाघ म्हणजे बैल किती आले, म्हशी किती आले. सर शिकार माहीतच नाही करायची. ध्यानात ठेवा, विनोद नाहीये. आपल्या मुलाला प्रत्येकाला कमीत कमी सकाळी 4 किलोमीटर चालता आलं पाहिजे, पळता आलं पाहिजे. असं मिलिटरी नाही, पण तुम्ही मिलिटरीवाले सारखं पळतायला पाहिजे. जर तुमचे शरीर असे ढेरी अशी पळता नाही आलं, करणार काय तुम्ही? प्रॅक्टिस केली पाहिजे पळायची. इस्रायलमध्ये 80 लाख लोक आहे, 80 लाख. पण म्हातारा असो, म्हातारे असो, मुलगा असो, मुलगी असो, प्रत्येक जण सैनिक आहे. प्रत्येकाला कंपल्सरी शिक्षणानंतर त्यांना कंपल्सरी शिक्षण आहे, बंदूक चालवता आली पाहिजे. म्हणून जगामध्ये भारताच्या नादाला लागतील, अमेरिकेच्या नादाला लागतील, पण इस्रायलच्या कोण नादाला लागत नाही, कारण ते सगळे सैनिक आहे. इस्रायल जरा अभ्यास करा थोडा. आपल्या मुलांना काही नाही, पळावता येते पण गाडी, पळावता येते पण काय, हलो धडकलो मेलो. फक्त गाडी पळावता येते, स्वतः पळता येत नाही. आणि 35 वर्षाच्या आत अटॅक गेला. तुमची तयारीच नाही ना तशा प्रकारची. काही योगा करत नाही, आहारावर संयम नाही, हॉटेलमधलं खायचं काहीतरी. नाही नाही असं नाही. वाघ, ते जे सर्कसमधले वाघ होते 2 दिवस भुके राहिले. गोष्ट मला पुरी करायची अजून, ती अजून बरीच मोठी येते. गाई किती आल्या, म्हशी किती आल्या, बैल किती आले. यांना पळता, शिकार करायला पळता आलं पाहिजे की नाही. बैलाच्या मागं पळायचंय, हरणाच्या मागं. अरे हरण किती चपळ असतं. हरण जितकं पळतं त्याच्यापेक्षा वाघाला जास्त पळता आलं तर शिकार करता येईल ना. शेवटी यांना काही पळता येत नव्हतं आणि बसून तर काही कोणी रानात देणार नव्हतं. 3ऱ्या दिवशी ज्या वेळेला यांच्या पोटात काहीच नव्हतं, अशक्तपणा आला आणि संध्याकाळच्या वेळेला काही रानटी कुत्रे आले. रानटी कुत्र्याने पाहिलं, हे इथंच का फिरतात, हे पळत का नाही, हे रानातले नाही दिसत. आणि हळूहळू कुत्र्यांनी युक्ती करून करून 10-12 कुत्र्यांनी वाघच खाऊन टाकले. कुत्र्यांनी वाघ खाले, बरोबर आहे. रानटी कुत्रे, हे रानटी कुत्रे आता पण आहे बरं का. आताच आमचे गणेश महाराज गवते, परत आणखीन हरिभक्त परायण वारंगुशे महाराज यांनी सांगितलं, अमुक ठिकाणी गेलो होतो. काय घडलं तिथं चालू प्रवचनामध्ये, भाषणामध्ये एक उठला उभा राहिला. हे तुमचं बंद करा म्हणे, आम्ही रामाला मानत नाही, आम्ही रावणाचं मंदिर बांधणार आहे. आता बघा महिलांना पण हसायला येईलच ना. ज्या रावणाने सीता पळून दिली त्या रावणाचं मंदिर कोणी बांधेल का? पण तुम्हाला नाही माहिती, आम्हाला माहिती आहे. यांना जे फिरतात त्यांना माहिती आहे ना रावणाचं मंदिर बांधणार आहे. आता नाही होऊ देणार, काळजी करू नका. ते गेले दिवस, ते मनमोहन सिंगाचा काळ गेला. आता इस भारत देश में राम हुआ था, ऐसा हमारे पास कोई वैज्ञानिक प्रमाण पत्र नहीं है. त्याची स्टेटमेंट आहे मनमोहन सिंगाची. राम झालाच नाही म्हणतो, 10 वर्ष तो पंतप्रधान होता. आता नाही चालायचं. आता देश हित की बात करेगा, राम हित की बात करेगा, राम मंदिर की बात करेगा, वही देश पे राज करेगा. लक्षात, तोच देशावर राज्य करील. रामाला डावलून आता कोणी राजा होणार नाही. विठाल 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 विठाल. जशी त्या सर्कस मधल्या वाघांची कुत्र्याने शिकार केली, तशी तुमच्या मुलांशी कोणी शिकार करू नये. एवढ्या करता तुमचे मुलं शरीराने भक्कम असले पाहिजे, विचाराने पण भक्कम असले पाहिजे. आमचे विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, RSSचे मुलं विचाराने पण भक्कम असतात. त्यांना कोणी फसू नाही शकत, उत्तर देऊन मोकळं होणार. गावात जरी आले प्रचारक काही ख्रिश्चन मिशनऱ्या,
ख्रिश्चन मिशनरीचे लोक येतात, पैसे घेऊन येतात, कपडे आणतात, औषधं आणतात, आणि मग ते म्हणतात तुमच्या घरात हे फोटो काढून टाका, आमच्या येशूचा फोटो लावा, बघा काय चमत्कार होतो, दारिद्र्य जाईल, तुमचं आरोग्य चांगलं वगैरे वगैरे खूप काय सांगतात. पण त्याला बळी पडायचं नाही. हो, गावोगावी फिरून हा सगळा प्रचार प्रसार करून आपला धर्म टिकवण्याकरता हो या लोकांना फिरावं लागतं सगळं. विठाला 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 बाबरच्या आक्रमणामध्ये जो समाज लढला, मरण पावला, 492 वर्षापूर्वीची घटना आहे. लोक काही शांत नाही बसले, जमल तसं युद्ध केलं. पण जे लोक कापले गेले, मारले गेले, आपले हिंदू रामसेवक रामभक्त, त्यांच्या रक्ताने शरवणे वाहिली. ध्यानात ठेवा, तो झाला एक लढा. 492 वर्षामध्ये असे 76 लढे झाले, 76, आणि 4.25 लाख हिंदू आतापर्यंत मरण पावले. हा साधा लढा नाही. आणि 492 वर्षानंतर, 76 लढ्यानंतर आणि 4.25 लाख हिंदूंचं बलिदान दिल्यानंतर आज तो दिवस उगवलाय की आज आम्ही राम मंदिर बांधायला तयार झालोय म्हणून. अलग लक्षामध्ये आज ते स्वप्न आपलं पूर्ण झालं. किती राजेमध्ये येऊन गेले. बाबरच्या नंतर महाराणा प्रताप पण राजे झाले ना, पण त्याही वेळेला हिंदू समाज एकत्र नव्हता. एकटा राजा काय करणार. तळागाळातला आज जे मंदिर होतंय हे काही कोणी एकटे नरेंद्र मोदी बांधत नाहीये, एकटे RSS बांधत नाहीये. आपल्या देशातला प्रत्येक माणूस जागा झालाय, प्रत्येक रामभक्त जागा झालाय, प्रत्येक कारसेवक जागा झालाय, आणि त्यांच्या बळावर आज आपण उभे. प्रत्येक तळागाळापर्यंत माणूस जागा झालाय रामभक्त, म्हणून हे मंदिर होत आहे. कुठला एक राजा नाही. महाराणा प्रताप पण लढले अकबर बरोबर, तो पण फार मोठा शूरवीरांचा इतिहास आहे. मरेपर्यंत नाही सापडले ते. हो, त्यांचं युद्ध तर फार खतरनाक होतं, पण ते पण शत्रूला नाही सापडले शेवटपर्यंत. पण राम मंदिर बांधायचा योग नाही आला. कारण का. हो, राणा प्रताप लढत होते आणि बाकीची गंमत पाहत होते, आहे ना, बाकीची गंमत पाहत होते ना. मरतायत तर मारा, आम्हाला काय करायचंय, तुम्ही तुमच्या गादी करता लढतायत. अहो, भावानी नाही मदत केली तर बाकीची सोडा ना. महाराणा प्रतापांच्या भावाने पण मदत नाही केली. ध्यानात ठेवा, तो पण अकबरच्या बाजूला होता. अशी या देशाची परिस्थिती. आपण सगळे कोण आहे. एक म्हणतो मी गुजराती, मराठी, मारवाडी, शीख आहे, पंजाबी, हो, आणि मराठी. आमच्यामध्ये सुद्धा हे कमीपैकी मोठ्यापैकी. अरे कसली कमीपैकी मोठ्यापैकी. आपण सगळे एक आहोत, एक हिंदू आहोत, या मातीचे भूमीचे पुत्र आहोत. हो, अशी एक शक्ती निर्माण झाली पाहिजे. हो, मग आपल्याकडे कोणी येणार नाही, कोणीच आक्रमण करणार नाही. ताकद काय कोणाची, भारतावर आक्रमण करायची. हो, तेव्हा महाराणा प्रतापांचा काळ गेला, म्हणजे बाबरचाही काळ गेला. पण बाबरच्या काळात जे लढले ना, त्यांचे जे वंशज आता सध्या अयोध्येच्या परिसरात राहतात, ते अजून टोप्या घालत नाही, पगडी घालत नाही, फेटा बांधत नाही, पागुटं बांधत नाही, आणि पायात चप्पल घालत नाही. कारण का. ते म्हणतात आमचे पूर्वज बाबर बरोबर लढलेले, बाबर बरोबर, आणि आमच्या समोर आमचं मंदिर तुटलेले, आमच्या पूर्वजांनी प्रत्यक्ष पाहिलेले. त्यामुळे जेव्हा या देशामध्ये पुन्हा राम मंदिर होईल त्याच वेळेला डोक्यात पगडी बांधील, तोपर्यंत बांधणार नाही म्हणतात. मग आता ती पगडी बांधायची वेळ आलेली आहे ना. आता पायात चप्पल घालायची ती वेळ आलेली आहे आता. आणि आता हो, मला वाटतं या देशातले आपल्या या वर्षातला, म्हणजे मागच्या वर्षातला 2020 हे जे वर्ष आहे ना, इतकं अविस्मरणीय वर्ष आहे, याला कधीच विसरता येणार नाही. कदाचित भारत स्वतंत्र झाल्यानंतर 60-65 वर्षामध्ये हे पहिलं वर्ष असं आहे की ज्याच्यामध्ये अनेक निकाल लागले, आहे ना. 2020 मध्ये काय काय बरं. 370 लागू झालं भारतामध्ये, नागरिक संशोधन बिल NRC लागू झाली, CAA कायदा लागू झाला, आणि राम मंदिराचा निकाल आपल्या बाजूनी लागला. 5 ऑगस्ट ही तारीख अख्ख्या भारतात प्रत्येक घरात ब्राह्मी मुहूर्तावर गुढ्या उभारल्या होत्या, गुढ्या. कारण अयोध्येमध्ये राम मंदिराचं काम सुरू झालं, अख्ख्या भारतामध्ये गुढ्या उभारल्या होत्या, गुढ्या. हो, 2020 हे 2-3 कायदे फार खतरनाक होते. 370 म्हणजे काय, ताकद काय त्याच्याबद्दल बोलायची. तो फारुख अब्दुल्ला म्हणायचा ना, फारुख अब्दुल्ला. 370ला जर हात लावला तर भारतात जाळपोळ होईल, लाखो कोट्यावधी लोकांचे मुर्दे पडतील. पण या 2 पठ्ठ्यांनी असं काम केलं. 2 पठ्ठे कळतात ना तुम्हाला. असं काही काम केलं, एकाही माणसाच्या केसाला धक्का न लावता 370 रद्द करून टाकलं आणि सांगून टाकलं आजपासून रद्द म्हणून. पण त्याच्या आधी बरेच कार्यकर्ते ताब्यात घेतले होते.
तिकडचे बरेच नेते काश्मीरमधले अजूनही ताब्यात आहे नजर कैदेमध्ये कान्याकोपऱ्यामध्ये. राम मंदिराचं पण तसंच होतं. राम मंदिराचा निकाल लागायच्या वेळेला 15 दिवस चर्चा एकच होती, काय कोणत्याही क्षणी निकाल लागू शकतो, सावध राहा. भिवंडी असो, मालेगाव असो, औरंगाबाद असो किंवा आणखी काही असो, सावध राहा. आणि बंदोबस्त पक्का होता, एकदम गल्ली बोळात बंदोबस्त होता. आणि निकाल जाहीर झाला. माणसं म्हणायचे राम मंदिराचा निकाल लागला ना, अरे नुसती बाबरी मशीद पाडली तर 12 ठिकाणी बॉम्ब टाकले होते मुंबईमध्ये. राम मंदिराचा निकाल लागला ना, जाळपोळ होईल, हिंदूंचे मुर्दे पडतील, दंगली उसळतील, जगणं मुश्किल होईल. हो, पण एकाही माणसाच्या केसाला धक्का न लावता राम मंदिराचा निकाल लागला आणि मंदिराच्या बांधकामाला सुरुवात झाली की नाही. काम अशी करावं लागतात. लोकांना भिवून तुम्ही किती दिवस जगणार? भूमी तुमची आहे, देश तुमचा आहे, महाराणा प्रताप तुमचे होते, छत्रपती शिवाजी महाराज तुमचे होते, आणि दुसऱ्याला भिवून किती दिवस जगायचं? किती दिवस जगायचं? आमचे माणसं असे एसटी मध्ये बसतात, 48 माणसं एसटी मध्ये बसलेले असतात. राम मंदिराबरोबर चर्चा चालू असते आणि 2 मुसलमान गाडीचे, हे अरे काय जगताय तुम्ही? तुमचं कसं होईल? या देशामध्ये कसं होईल? जरा स्वाभिमान आहे की नाही काही? एखाद्या मोहल्ल्यामध्ये 99% हिंदू असतात आणि 10% मुसलमानांची घरं असतात, तरी ते स्वाभिमान तुमच्या नाकावर टेचून जातात येतात, घाबरत नाही ते. पण तुम्ही गोवंडीला जाऊन पहा, आमचं गणेश मंदिर गेलं, राम मंदिर जायच्या बेतात आहे. हे जिथं आमचे सप्ताह होतात तिथं 25 वर्ष तिथं कीर्तन केलं मी, 30 वर्ष राम मंदिर. अहो ते सगळं आता एक हिंदू गेला, दुसरा गेला, तिसरा गेला. आधी 70% हिंदू होते, 30% मुसलमान होते. कमी होता आता ते 10% हिंदू राहिले. काय सप्ताह करतील सांगा? गणेश मंदिराच्या बाजूला 1% हिंदू राहिले, 99% मुसलमान झाले. गोवंडी ज्या परिसरात मी कीर्तन करत होतो ते काही इलाके नष्ट होऊन गेले, सप्ताह बंद झाले. करणार काय आता? अशी परिस्थिती हळूहळू अख्ख्या भारतात जर झाली, तुम्ही काय परमार्थ करणार? पण आता होणार नाही, काळजी करू नका. हो, आता इथून पुढं हे पक्क ध्यानात ठेवा. जसा 370 कायदा लागू झाला तेव्हापासून प्रत्येक काश्मीरी ज्यांनी घरं सोडले होते 1990 साली, माहिती आहे तुम्हाला? 1990 साली रात्री 12 वाजता मशिदीमधून आवाज आला भोंग्यावर. काय आवाज आला? हिंदूंनो, काश्मीर खाली करा, जर जगायचं आहे ना काश्मीर खाली करा. आणि मरणाच्या भीतीने तिथले काश्मीरी पंडित रातोरात पळाले. लाखांनी काश्मीरी पंडित काश्मीरमधून बाहेर पळाले. ध्यानात ठेवा, त्यांचा पण देश होता, त्यांच्या भूमी होत्या, जमिनी होत्या, घरं होते, बायका मुलं होते. रातोरात काश्मीर सोडावं लागलं त्यांना. तेव्हाही राष्ट्रपती होता भारतात, तेव्हाही भारतात पंतप्रधान होता, तेव्हाही संविधान होतं, तेव्हाही पोलीस होते. हो, आणि तेव्हाही कायदा होता. पण पोलीस, कायदा, संविधान, राष्ट्रपती, पंतप्रधान काही करू शकले नाही. फक्त मशिदीच्या आवाजाने आमच्या लाखो काश्मीरी पंडितांना घर सोडावं लागलं आणि भारतात पळून यावं लागलं. सगळं होतं. पंतप्रधान होते, राष्ट्रपती होते, संविधान होतं, कायदा होता, पोलीस होते. फक्त नरेंद्र मोदी नव्हते. ध्यानात ठेवा. काय नव्हते? नरेंद्र मोदी नव्हते. हो, अमित शहा नव्हता. असं म्हणायला पाहिजे. हे जर असते तर काश्मीरी लोकांना काश्मीर सोडावं लागलं नसतं. म्हणून तुमच्या आमच्या सर्वांच्या प्रश्नांपैकी या देशातला सर्वात मोठा प्रश्न तो आहे की काश्मीरी पंडितांचं पुनर्वसन व्हायला पाहिजे. हो, आता हळूहळू झाली सुरुवात. हो, काश्मीरी पंडित आता आपल्या आपल्या जागेवर जायला सुरुवात झालेली आहे. फार महत्वाचं आहे. राम मंदिरापेक्षा ते मोठे मुद्दे हो अभ्यास केला तर. आता NRC म्हणजे काय? कायदा, नागरिक संशोधन बिल आहे ना. नागरिक संशोधन बिल तितकंच महत्वाचं आहे. आपल्या देशामध्ये आता सध्या 2 कोटीच्या पेक्षा जास्त लोक बाहेरचे आहेत. त्याच्याकडे ID प्रूफ काही नाही, राहतात मजात, खातात पितात, मजा करतात. नागरिक संशोधन बिल जर कान्याकोपऱ्यात जर राबवलं, पाहिलं, तपासणी केली तर 2 कोटी लोकांना भारत सोडावा लागेल असं आहे ते. आणि CAA म्हणजे काय? CAA समजलं पाहिजे ना. हो, आता सध्या आपले पाकिस्तानमध्ये 90 लाखाच्या पेक्षा जास्त हिंदू आहे. अफगाणिस्तानमध्ये आहे, इराण इराकमध्ये आहे, अमेरिकेत आहे, रशियामध्ये आहे. गेलेत ते नोकरी करायला, तिकडंच राहिले कायमचे, पण ते अजून हिंदू आहे. ऑस्ट्रेलियामध्ये हिंदू आहे. मग ते हिंदू
जगतात राहतात, तिकडचे रहिवासी पण झाले, पण अजून त्यांना भीती आहे. काही दंगल झाली त्यांना स्वतःचं अस्तित्व धोक्यामध्ये येतं. पाकिस्तानमध्ये कायम दंगली होतात, कायम कापाकापी होते, कायम त्यांना धर्मांतर करावं लागतात. मग जगामध्ये आपले हिंदू जे अनेक देशामध्ये राहतात, हो, CAA हा कायदा आधीच निर्माण करून का ठेवला? तो एवढ्या करता निर्माण करून ठेवला, जगातल्या कोणत्याही हिंदूचं जर अस्तित्व धोक्यात आलं, पाकिस्तानमधल्या हिंदूला जर असं वाटलं, हो, 1,00,000-2 लाख हिंदूंना की आता पाकिस्तानमध्ये राहायचं नाही, आपण भारतात जाऊ आणि काही पण करू, तर ज्या दिवशी ते हिंदू आपल्या भारतामध्ये येतील त्यावेळेला त्यांना सन्मानाने नागरिकत्व दिलं जाईल. त्याला म्हणतात CAA. कायदा चांगला आहे का वाईट आहे? पण हा कळतो कुणाला? बरं, कारण का आम्ही गेम पाहत बसतो. कशामध्ये? मोबाईलमध्ये. काय पाहतो? गेम पाहत बसतो. एवढं पाहायला कोणाला वेळ आहे? बरं, मोबाईलचा चाळा काय चांगला नाही, हातात घेतो, असं करीत चालतो. धडका देतात माणसं एकमेकाला मोबाईलच्या नादामध्ये. मुंबईला चाळीमध्ये असलेला एक गृहस्थ कामावून सुटला आणि घरी आला, दुसऱ्याच घरामध्ये शिरला. हातामध्ये काय होता? मोबाईल होता. दुसऱ्याच घरामध्ये शिरला. पण त्या बाईला तरी समजलं पाहिजे ना, घरातल्या बाईला, की दुसरा शेजारचा माणूस आलाय. तर ती बाई मोबाईलच्या नादामध्ये होती. ते मी अर्धा कप चहा करून दिला त्याला, चेहऱ्याकडे पाहिलंच नाही. तिने अर्धा कप घेतला, हा अर्धा कप घेतला, दोघे खुर्चीवर बसलेले. याला म्हणतात मोबाईल. हसू नका अजून पुढे. आता त्या घरातला खरा मालक होता तो आला. आता तो पण मोबाईलच्या नादामध्ये होता. तो घरामध्ये बरोबर शिरला, पण परका माणूस पाहिला तो लगेच दुसऱ्या घरामध्ये शिरला. आता हसा. मोबाईलच्या नादामध्ये माणसं दुसऱ्याच्या घरामध्ये शिरतात. असा मोबाईल घातकी आहे तो फार मोठा. आणि अशा मोबाईलच्या काळामध्ये तुम्हाला मोबाईलवर जे पाहायचं आहे, कोणता कायदा निर्माण झाला, कशाकरता निर्माण झाला, तो माझ्या किती हिताचा आहे, 370 म्हणजे काय, नागरिक संशोधन बिल म्हणजे काय, CAA म्हणजे काय, हो, आणि राम मंदिराचा हो आमच्याकरता हो कशा प्रकारे हो कशा प्रोसिजर प्रमाणे आम्ही गेलो, संविधानाच्या पद्धतीने आम्ही तो हक्क मिळवला, हे मोबाईलवर नीट पहा. तात्पर्य हो, असे आक्रमण होत 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 आतापर्यंत आपण आलो. 6/12/1992 बाबरी मशीद पाडली. इथपर्यंत आपण आलो. कुठून सुरुवात केली होती? गजनीपासून सुरुवात केली होती. तर आता आपण आलो कुठपर्यंत? हो, बाबरी मशीद पाडली, इथपर्यंत आलो. अजून काही लोक रडतायत. कोण? बाबरी मशीद पडल्याबद्दल अजून काही लोक रडतायत. अरे ते आक्रमण होतं, गेलं. बरं, कशाला पाहिजे तुम्हाला बाबरी मशीद? ज्या बाबरचं अफगाणिस्तानमध्ये थडगं आहे, थडगं, कुत्रे अभिषेक करतात, याच्या पलीकडे काही नाही. तुम्हाला कशाला पाहिजे इथं? बरं, गजनी नावाचं एक खेड आहे तिकडं कुठंतरी, ज्यांचं तिकडं त्यांना कुत्रा विचारत नाही आणि त्यांचे तुम्ही इथं धडे लिहितात, शाळेतल्या मुलं शिकवत, कशा करता पाहिजे? हो, जपाय. आता इथून पुढे भारतामध्ये जो कोणी आला, अलग लक्षात. पूर्वी कसं होतं? पूर्वीच्या पद्धती, पाहुणा आला, इथं 2 बाटल्या घेऊन ये, होतं ना? हो, आता तसं नाही. भारतात कोणी आला फिरायला बाहेरून, ताजमहाल दाखवा, दुसरं काय, हो, कुतुब मिनार दाखवा. अरे कशाला ताजमहाल आणि कुतुब मिनार? आता इथून पुढे भारतामध्ये जो विदेशी माणूस येईल, हो, पाहिला जाईल सरदार वल्लभभाई पटेलांचा पुतळा पाहायला जाईल, राम मंदिर पाहायला जाईल, राम सेतू पाहायला जाईल. कारण ही आमची ओळख आहे. राम सेतू आमची ओळख आहे. सरदार, तुम्ही पाडला का पुतळा पाहिला सरदारांचा? अहो पहा, मग आयुष्यात काय पाहिलं तुम्ही? अलग लक्षात. एका पायामधून लिफ्ट वर जाते आणि दुसऱ्या पायातून खाली येते, लिफ्ट. हो, ज्यांच्या आम्ही छातीपर्यंत गेलो होतो, इथपर्यंत आमची जी पायापासून लिफ्ट गेली ना वरती, लिफ्ट, हो, ती छातीपर्यंत. आणि सरदार वल्लभभाई पटेलची छाती जी आहे ना, छाती किती मोठी आहे? आता सध्या जे मैदानात तुम्ही बसलेले आहात, इतक्या मैदानामध्ये रामायण किंवा महाभारत प्रवचन चालू शकतं. हा हे त्याच्या छातीचं अंतर आहे. एवढी मोठी त्याची छाती, त्याचे पाय लिप, अजून काही काम चालू आहे. आणि मस्तकामध्ये रडार आहे, रडार. म्हणजे चीनमधून, हो, रशियामधून, हो, जे काही यंत्रणा आहे ना, हो, त्यांच्या मस्तकात ते सगळं ठेवलेलं आहे, सगळं रडार. जगातलं काय ते कळतं सगळं. आणि दिवसाला कोट्यावधी रुपयाचं उत्पन्न आहे त्याला. त्याचं उत्पन्न आहे तेवढं. आम्ही अवश्य जाऊन पहा. हो, सरदार. आणि यानंतर मग 2 वर्षानंतर ज्यावेळेला रामाचं, प्रभू रामचंद्र मंदिर होईल,
ते पण एक पाहण्यासारखंच होणार आहे. दाखवायचं तर हे दाखवा, पाहायचं तर हे पहा. ही आमच्या भारताची ओळख आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. नुसता राम सेतू जरी शिकवला असता हो शाळेमध्ये, राम सेतू, मुलांचं कल्याण झालं असतं. ठीक आहे, आता वेळ नाही गेला. राम सेतू म्हणजे काय? जगातल्या शिकलेल्या इंजिनियरांना, इंजिनियर लोकांना ज्यांनी प्रेरणा दिली पूल कसा बांधावा. आता त्रेतायुगामध्ये, द्वापार युगाच्या आधी जगात एक तरी पूल होता का हो? पूल, समुद्रातला पूल होता का? आता इंजिनियर झाले हो, पण ते इंजिनियर पाहायला आले, अरे 38 किलोमीटर पाण्यामध्ये पूल. बरं, खाली पूल बांधायचा म्हणजे पिलर टाकले पाहिजे ना, पिलर, आणि ते पिलर तळापर्यंत गेले पाहिजे ना. एकही पिलर नाही त्याला, तळापर्यंत काही नाहीये, वरच्यावर पूल येतो. जगातला कोणता इंजिनियर आला तरी तो आश्चर्यचकित होईल. बरं, बांधला कोणी? वानरांनी. अरे भारतातले वानर असते तर माणसं कशी असतील? पूल बांधणारे वानराने. हो, तो पूल बांधलेला. हो, बरं, अजूनपर्यंत तो पूल जसाचे तसाच आहे. अमेरिकेने एकदा डोकं लावलं होतं तोडायचं, मग तो पूल तर तोडला तर तुम्हाला एक शॉर्टकट मार्ग तयार होईल. हो, आणि तुमचं वर्षाला इतकं डिझेल वाचल. काय डोकं आहे हा? आमच्या फायद्याकरता एवढं सांगतं का? गरज नाही सांगायची. हेतू दुसराच होता. राम सेतूच्या खाली बरं का, तो त्रिवेंद्रम, 3 समुद्र तिथं एकत्र झाले. हा भौगोलिक ढाचा एक प्रकारचा, भौगोलिक. हो, की जगातला अनेक प्रकारचा मलवा, ज्याला कोणतं प्रोटोनियम साठा म्हणतात, तो त्या पुलाच्या खाली दडलेला आहे तो. हो, भारताला 150 वर्ष पुरणारा आहे तो. आपण खत तयार करतो ना, समुद्रातला तो मैला आहे तो आत साठवला, त्यातून तो वीज निर्मिती करता अनेक प्रकारच्या गोष्टी तो साठा आहे. जगातले वैज्ञानिक म्हणतात की भारत म्हणजे एक प्रकारचा खजाना आहे, खजाना, काहीच कमी पडायचं नाही. आणि तो जर तुटला ना, तो खजाना निघून जाईल सगळा, म्हणून तोडायचा होता. खरं कारण वेगळंच होतं. राम सेतू ही अशी ओळख आहे. तुम्हाला एकच गोष्ट सांगतो, आपल्या अंतराळवीरांपैकी राकेश शर्मा अंतराळात गेला होता, त्यानंतर कल्पना चावला अंतराळात गेली, आणि त्यानंतर सुनीता विलियम. बरोबर आहे? नावं बरोबर आहे का? राकेश शर्मा, कल्पना चावला आणि सुनीता विलियम. सुनीता विलियम, आता मी त्यांचे दोघांचे इतिहास नाही सांगत का, तर मला तितका वेळ नाही. चमत्कार आहे, म्हणजे अंतराळामध्ये काय चमत्कार घडतात. सुनीता विलियम ज्यावेळेला अंतराळामधून आली त्यावेळेला तिच्या काही मुलाखती आहेत, पुस्तकं आहे, वाचा. तिला विचारलं की तू अंतराळामध्ये काय पाहिलं, आणि अंतराळातून खाली पाहताना तुला आपला भारत कसा दिसला. तिचं फार गोड उत्तर आहे, तुम्हाला पण उकळ्या फुटतील आनंदाच्या. तिने सांगितलं, मी अंतराळामधून ज्या वेळेला पृथ्वी पाहिली आणि पृथ्वीवर माझा भारत देश कसा दिसतो ते मी शोधलं, त्यावेळेला मला सर्वात पहिले आपल्या भारताची पहिली खूण दिसली, ती म्हणजे राम सेतू दिसली. हो, आणि नंतर मी ठरवलं की हा माझा भारत देश आहे म्हणून. अंतराळामधून भारत ओळखण्याकरता राम सेतू पहिला दिसतो, राम सेतू. हो, ही आहे आपल्या भारताची खूण. नीट पहा तात्पर्य. असा राम सेतू ज्यांनी बांधला तो मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र. हो, त्यांची अयोध्या, हो, त्यांचं राम मंदिर, हे जगाचं जागतिक स्मारक होणार आहे, जागतिक स्मारक. अलग लक्षामध्ये. आणि म्हणून आज जे तळागाळापर्यंत लोक पोचतायत, जातायत राम मंदिराकरता, निधी जमाण्याकरता, निधीच्या पाठीमागचा उद्देश हा आहे की तुमचा तिथं योगदान पाहिजे, तुमची भावना तिथपर्यंत पोचली पाहिजे. आता इथं सगळे वयोवृद्ध तपवृद्ध बसलेले, जरी कार्यकर्ते तुमच्याकडे आले, आता जागृती चालूच आहे. मला याचा इथं आणण्याचा उद्देश हाच आहे. आतापर्यंत काही निधी जमा झाला पण असेल ना आपल्या गावामध्ये, इथं झाला असेल, काही दिला असेल, काही दिला नसेल अजून. पण मला नाही वाटत तुम्ही जर तुमच्याकडे जर मागितलं 10 रुपये तरी द्या आजी, तुम्ही 10 रुपये द्याल का हो? आता आजीबाई सांगा बरं, तुम्ही 10 द्याल का? किती द्याल बरं? मनातून सांगा, नुसतं मला मनातून सांगा. तुमच्या एक आकडा काहीतरी बोट करा ना वरती. किती द्याल बरं? असं वाटलं तुम्हाला आता आपल्याला काहीतरी द्यायचंय, पण तुम्ही काहीच नाही दिलं ना, तुमचे मुलं देतील, सुना देतील, नातू देतील, पण तुमच्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये राम, प्रत्येकाच्या हृदयामध्ये ही भावना की 492 वर्षाचा लढा आम्ही जिंकलो आणि आता या भूतलावर प्रभू रामचंद्राचं मंदिर होतंय, एवढी भावना जरी तुमच्यामध्ये कायमची राहिली, हो, तरी पुष्कळ झालं. विठाल विठाल विठाल. हो, कारण ही जिव्हारी लागलेली गोष्ट आहे बरं का. बाबरने आक्रमण केलं ना,
अहो कशी काय हिंमत होती हो? याचं कारण तुम्हाला मी सांगितलं आधीच, इथल्या लोकांची मदत. तुकाराम महाराज म्हणतात हे रात्रंदिवसाचं युद्ध आहे, या युद्धात आपल्याला जिंकायचं आहे. जीवा ही अगोज पडती आघात आणि येऊन या नित्य नित्यवारू. भगवंताचं नाम हे एक शस्त्र आहे आणि या शस्त्राने अनेक शत्रू मारायचे आपल्याला. तुका म्हणे तुझ्या नामाची या बळे आणि अवघियांचे काळे तोंड केले ज्ञाने विठोबा रघुमा. डोक्यावर बर्फ, तोंडात साखर आणि पायाला भिंगरी. आता ही पायाला भिंगरीशिवाय एवढं फिरणं होतंय का? कल्याणहून आमचे नरेंद्र पवार साहेब, आमदार साहेब इथं आलेले आहेत. त्यांचे कार्यकर्ते सर्व भारत पिंजून काढलेला आहे. राम मंदिर, राम मंदिर प्रत्येकाच्या हृदयामध्ये. मला तर आवर्जून सांगावं असं वाटतं, रामाचं मंदिर बांधणारे आपण कोण? पण रामाने ठरवलं की माझे जे वानर आहे, वानर, वानर नाही, ज्याने सेतू बांधला ना त्याचं नाव वानर. पण वानर म्हणजे वा शब्द अलग करा आणि मध्ये अवग्रह घाला. वानर, नुसते नर नाही, नुसत्या नराला नर म्हणतात, पण विशेष काय केलं तर वानर. आपण कोण आहे? वानर. राम सेतू बांधणारे वानर आहे, राम मंदिर बांधणारे वानर आहे. हो, आपण नर आहोत, पण त्याच्या पुढे वा लागल्यानंतर वानर असं म्हटलं जातं. प्रभू रामचंद्रांनी आपल्यामध्ये जी प्रेरणा दिली, शक्ती दिली, रामाने, प्रभू रामचंद्रांनी ठरवलं की तुमच्या हातून प्रत्येक माणसाच्या 10 रुपयामधून 100 रुपयामधून राम मंदिर व्हायला पाहिजे. आणि म्हणून आज अख्खा भारत तळागाळापर्यंत हो पिंजून काढला कार्यकर्त्याने. RSS, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, BJPचे सर्व कार्यकर्ते, आमदार, खासदार, पदाधिकारी सर्वांनी खूप मेहनत घेतली. पुण्यवंतालाच हे लाभत असतं हे करण्याचं काम. खासदारांनी 51 लाख रुपये दिले. बघा, खासदार साहेबांनी, नाव काय? कपिल पाटील. कपिल पाटील, आपल्या ठाण्याचे खासदार, आमच्या ठाण्याचे खासदार कपिल पाटील 51 लाख रुपये दिले. 51 लाख. मग तुम्ही याच्या आधी बोललो ना, साध्वी प्रज्ञा आपलं ऋतुमरायांनी हो 901 म्हणजे 1 अब्ज हो एकटीचे येते, एकटीचे दिले. आता 1/9 मला नाही माहिती किती होतात ते, पण एवढी देणगी. पैशाचा प्रश्न नाही हो, फार विदेशातून पैसे येत आहेत हो, गरीबातील गरीब मनुष्य देतोय. पण पैशाच्या निमित्ताने आत्ता सध्या प्रत्येक माणसाच्या आतमध्ये जी प्रेरणा निर्माण होते की आम्ही राम मंदिरासाठी काहीतरी देतोय, ही जागृती, आणि ही जागृती ही एक शक्ती आहे हो. या जागृतीमुळे आता कोणताही विदेशी बाबर पुन्हा येऊ शकणार नाही भारतामध्ये. ही शक्ती निर्माण होते आणि ती शक्ती निर्माण करायची आहे. हीच मुळामध्ये विश्व हिंदू परिषदेची हो, RSSची ही प्रेरणा आहे हो. हेतू हा की माणूस जागा झाला पाहिजे. जागा, आपण जागे नव्हतो म्हणूनच एवढे आक्रमण झाले. तुम्ही याच्या आधी मी गजनीपासून तर बाबरपर्यंत सगळे आक्रमण सांगितले, तारीखवार सांगितले सगळे अलग अलग. गजनी, मोहम्मद घौरी, अल्लाउद्दीन खिलजी, बाबर, अकबर, औरंगजेब, त्यानंतर शेवटी अब्दाली इंग्रजांच्या आधी
पानिपत घडलं त्यात. हा इतिहास लोकांना माहिती असला पाहिजे. नेटवर सगळं उपलब्ध आहे, पुस्तकामध्ये सगळं आहे. महाराज मी पंढरपूरला सुद्धा कधी कधी गेल्यानंतर अष्टमीपासून तर काल्यापर्यंत एकच पुस्तक नेतो मोठं. 2 वर्षापूर्वी एक पुस्तक नेलं होतं मला तर विश्वास पाटील, पानिपत, एवढं एकच वाचलं. पानिपत वाचा, अवश्य वाचा. जानेवारी महिन्यात अजून चालू आहे, संक्रांत होऊन गेली 14 जानेवारी, पण एक संक्रांत अशी होती 14/1/1761 ही संक्रांत अशी होती की ज्या दिवशी भारतातल्या 1.25 लाख सुवासिनी विधवा झाल्या. साधं आक्रमण नाही. आणि महाराष्ट्र म्हणजे काय महाराज, दिल्लीच्या बादशाला पगारावर ठेवून 5 लाखाची खंडणी देऊन अख्खा भारत ज्यांनी सांभाळला त्यांचं नाव मराठे. हो, त्यांचं नाव मराठे. मग ते सदाशिवराव पेशवे होते त्यावेळेला. जे माझी आप्पाची 2 मुलं, एक रघुनाथराव पेशवे ज्यांना राघो भरारी म्हणतात, दुसरे सदाशिवराव. राघोबांना दादा म्हणत होते, सदाशिवरावांना आणि भाऊ म्हणत होते. आणि त्याचे चुलत भाऊ म्हणजे बाजीराव पेशव्यांचे बाळाजी बाजीराव पेशवे हे नानासाहेब पेशवे यांना नाना म्हणत होते. पण पानिपतच्या युद्धामध्ये जी आपली हार झाली मोठ्या प्रमाणामध्ये, खूप शूर वीर सरदार मरण पावले. शमशेर खान पण लढला, विश्वासराव लढले, सदाशिवराव लढले, महाजी शिंदे लढले, जानकोजीराव लढले लक्षामध्ये, मल्हारराव होळकर लढले, विठ्ठलराव विंचुरकर लढले. या सगळ्या शूरवीरांची नावं तुम्ही ऐका, पहा, इतिहास पहा आणि कशा पद्धतीने मरण पावले. पण मरण पावले तरी सुद्धा त्यांनी भारताचे तुकडे होऊ दिले नाही. मराठे मरण पावले आणि अब्दाली हात चोळीत परत गेला, त्याला सुद्धा भारत तोडता नाही आला यांच्या शूरवीरांकडे. बादशाह करार होऊ दिला नाही. अशा प्रकारे शूरवीरांनी भारत टिकवला आणि आपल्या समोर राम मंदिर बांधण्याचा योग प्राप्त झाला. माझा वेळ कधी संपला होता, मी हे 10 मिनिटं पण बोललो नसतो, पण तुम्ही आल्यामुळं हा विषय परत मांडला. मला माहिती होतं हे कार्यकर्ते अहोरात्र भ्रमण करतायत, फिरतायत, निष्काम सेवा करतायत. आपली तुमची आमची सर्वांची जी निष्काम सेवा आहे ही भगवान प्रभू रामचंद्रांच्या चरणी कायम स्वरूपामध्ये कोरीव अक्षरामध्ये लिहिली राहणार आहे, कारण ही सेवा कधी वाया जात नाही. असो तर प्रभू रामचंद्राच्या मंदिरासाठी आपण सर्वजण तन मन धनाने सहकार्य कराल अशी अपेक्षा बाळगून माऊलीचं भजन करतो. ज्ञानेश्वर यानंतर कार्यकर्ते नियोजन करतील त्याप्रमाणे 2 मिनिट कोणीतरी मनोगत व्यक्त करतील. मी उन्मेक नावाचं एक पुस्तक आपल्याकरता आणलेलं आहे. याच्यामध्ये 8 व्यक्तिरेखा आहे. हे वाचल्यानंतर ज्ञानेश्वरीकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलू शकतो अशा प्रकारचं हे पुस्तक आहे. दुसरं पुस्तक माझं प्रमेय तयार झालेलं आहे. त्याला मोहनजी भागवतांचं अभिप्राय मिळतोय, म्हणजे छापण्याकरता दिलेलं आहे. ते घरी माणसं येऊन गेले. मोहनजी भागवतांचे तुम्हाला आश्चर्य वाटेल एक एक गोष्ट आमच्या आर्यशेच्या लोकांची. मोहनजी भागवतांचे आमचे ठाण्यातलं काम करणारे आहेत ना, सय्यद रियाज त्याचे बाबाजी काही काळजी करू नका, मी ते आणून देतो म्हणून. तर हे पुस्तक आज उपलब्ध आहे इथे या ठिकाणी. 10-15 प्रती, 100 रुपयाची किंमत आहे. सगळं कार्यक्रम संपल्यानंतर आपल्याला हे मिळेल. आणि याचबरोबर कार्यकर्त्यांनी आलेल्या पाहुण्यांचं थोडंफार सत्कार वगैरे करावा. मला वाटतं आमदार साहेब 2 मनोगत थोडं नाही काय, पण कोणीतरी एक मनोगत व्यक्त करावं आणि मग सेवा संपल. विठ्ठल जय जय. परमपूज्य परशुराम बाबांच्या या गोंदिया नगरीमध्ये वास्तव्य करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या मनातला राम जागा करण्यासाठी
आज या ठिकाणी विश्व हिंदू परिषदेच्या वतीनं आपल्या भारतामधील अयोध्या या ठिकाणी होत असलेल्या राम मंदिराच्या निधी संकलनाच्या निमित्तानं आज आपल्या गोंदे गावामध्ये हरिभक्तीपरायण एकनाथ महाराज सदगीर यांनी अतिशय तळमळीनं 1000 वर्षाचा इतिहास आपल्यासमोर सांगून या देशामध्ये गेल्या 1000 वर्षामध्ये काय घडलं, कसं घडलं आणि त्याचे परिणाम आपल्याला काय भोगावे लागले हे सर्व सविस्तरपणे आपल्यासमोर मांडलं. आणि शेवटचा तडाखा या परकीय आक्रमकांना जर कुणी दिला असेल तो दिलाय मराठ्यांनी. अब्दालीला महाराजांनी शेवटच्या समारोपाच्या वेळेला सांगितलं की अब्दालीला या ठिकाणी हात चोळत परत जावं लागलं आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं येणारी ही परकीय आक्रमणं खऱ्या अर्थाने थांबली गेली. आज या ठिकाणी परशुराम मामाच्या वास्तव्याने पावन झालेलं हे गोंद गाव आहे. ज्या परशुराम बाबांच्या नावामध्ये देखील राम आहे तसा प्रत्येक माणसाच्या मनातला हा राम जागा नक्की झालेला आहे. आणि या राम मंदिराच्या निधी संकलनासाठी जे कार्यकर्ते प्रयत्न करताय त्याला भरघोस प्रतिसाद या ठिकाणावरून नक्कीच मिळणार आहे. महाराजांनी ज्या तळमळीनं ज्या तडपेनं या ठिकाणी आपल्यापर्यंत हा सर्व संदेश पोहोचवला त्याबद्दल मी त्यांचे आपल्या सर्व पंचक्रोशीतील व्यक्तींच्या वतीनं गावकऱ्यांच्या वतीनं मी ऋण व्यक्त करतो. आपल्या गेल्या वर्षी झालेल्या सप्ताहामध्ये देखील महाराजांनी या जे काही 2 कायदे झालेले आहेत CAA आणि NRC याबद्दल सविस्तरपणे आपल्या सर्वांना मार्गदर्शन केलेलंच आहे. त्यामुळं नक्कीच आपण या पुढच्या काळामध्ये कसं राहिलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे आणि आपल्या देशाप्रती आपण कसं सचेत राहिलं पाहिजे हे सांगितले. त्याबद्दल मनापासून त्यांचं मी ऋण व्यक्त करतो. त्याचप्रमाणे आज या ठिकाणी आपल्या या गोंदे गावामध्ये राम मंदिरासाठी निधी संकलनाच्या निमित्तानं जे काही हे जनजागृती अभियान होते यासाठी कल्याण येथून माजी आमदार नरेंद्र पवार भटके विमुक्त आघाडीचे प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांचं मी आपल्या सर्व गोंदे गावकऱ्यांच्या वतीनं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो. आणि सर्वप्रथम आपल्या या निधी संकलनाचा कार्यक्रमासाठी धडपडणारे त्याचप्रमाणे आजच्या या जनजागृतीच्या निमित्ताने कीर्तनाचे आयोजन करणारे आमच्या गावातील जे काही आयोजक आहेत सजनभाऊ नाठे, हिराणभाऊ नाठे, तानाजी नाठे, सागर नाठे, लालूभाऊ नाठे, मोहन जाधव या सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो की या ठिकाणी उपस्थित असलेल्या पाहुण्यांचं आपण स्वागत करावं. सर्वप्रथम हरिभक्तीपरायण एकनाथ महाराज सदगीर यांचं शाल श्रीफळ देऊन गावकऱ्यांच्या वतीनं महाराजांचं या ठिकाणी सज्जनभाऊ नाठे यांनी या ठिकाणी स्वागत करावं. माजी आमदार नरेंद्रजी पवार आणि सज्जन नाठे महाराजांचं या ठिकाणी शाल श्रीफळ देऊन या ठिकाणी स्वागत करत आहे. त्याचप्रमाणे भाजपचे नाशिक जिल्हा सरचिटणीस सुनीलजी बच्छाव हे देखील या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचा सत्कार हिराणभाऊ माजी आमदार नरेंद्रजी पवार यांचा सत्कार देखील हिरामन नाठे आणि सजन नाठे यांनी करायचा आहे. कल्याण या ठिकाणाहून आमदार साहेब खास या जनजागृतीच्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित राहिले. गोंदे गावकऱ्यांच्या वतीने त्यांचं मनपूर्वक आभार. त्यानंतर सुनीलजी बच्छाव जिल्हा सरचिटणीस भाजपा यांचा देखील सत्कार या ठिकाणी सागर नाठे यांनी करायचा आहे. नाशिक तालुका भाजपाचे जिल्हा चिटणीस नाशिक जिल्हा भाजपाचे चिटणीस शरदजी कासार यांचा देखील या ठिकाणी सत्कार लालू नाठे आणि मोहन जाधव यांनी करायचा आहे. त्यानंतर भाजपचे नाशिक तालुका सरचिटणीस सुनीलजी जाधव हे या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचा सत्कार तानाजी नाठे यांनी करायचा आहे.
त्याचप्रमाणे आपल्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले गणेश महाराज गवते, त्यानंतर देवदास महाराज वारुंसे यांचे मनपूर्वक आभार. त्याचप्रमाणे वादक जाधव महाराज आणि दोंगडे महाराज यांचे मनपूर्वक आभार. त्याचप्रमाणे रविभाऊ गव्हाणे यांचा देखील या ठिकाणी सत्कार मोहन जाधव यांनी करायचा आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या गोंदेगावचे सर्व भजनी मंडळ यांचंही मी या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. त्याचप्रमाणे दत्ताजी शिंदे, निलेशजी कोरडे, निलेशजी परडे, ऋषी पुणेकर यांचंही या ठिकाणी मी ऋण व्यक्त करतो. त्याचप्रमाणे सर्व उपस्थितांना आवाहन करतो की उद्या सकाळी 9 वाजता निधी संकलनासाठी सर्व कार्यकर्ते आपल्याकडे येणार आहेत. तर आपल्या यथाशक्तीप्रमाणे या मंदिरासाठी आपण मदत करायची आहे असं मी सर्वांना या ठिकाणी आवाहन करतो. भजनी मंडळाची उपस्थिती आणि सर्व भजनी मंडळाला देखील सकाळी या निधी संकलनासाठी उपस्थित राहायचं आहे अशी मी विनंती करतो. या ठिकाणी उपस्थित राहिलेल्या सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आभार आभार आभार. आणि या ठिकाणी जे उन्मेष महाराज आपल्या नाशिक जिल्ह्याचे भूमिपुत्र आहे. गेल्या वेळेस देखील त्यांचं एक छानसं पुस्तक आम्हाला वाचण्याला मिळालेलं आहे. यावेळेस देखील त्यांनी एक नवीन पुस्तक आपणा सर्वांसाठी आणलेलं आहे. तर नक्कीच आपण त्याचा या ठिकाणी लाभ घ्यायचा आहे. फक्त पुस्तकाची 100 रुपये किंमत आहे. आपण कृपया हे पुस्तक या ठिकाणी घ्यायचं आहे. सर्वांना ज्यांना घ्यायचं असेल त्यांनी कृपया, अति थोड्या प्रती आहेत त्यांनी आणलेल्या, एक 10-15 प्रतीच आहे, खूप नाही. तर ज्यांना घ्यायचं असेल त्यांनी कृपया या ठिकाणी येऊन हे पुस्तक घ्यावं ही विनंती. नमस्कार. आपलं हक्काचं चॅनल भूमिपुत्र महाराष्ट्र, शेतकरी, कामगार, शोषित, पीडितांना न्याय देणारं हक्काचं चॅनल म्हणजे भूमिपुत्र महाराष्ट्र चॅनल. आपण ही भूमिपुत्र महाराष्ट्र या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या हक्काच्या चॅनलला आपल्या प्रतिक्रिया कळवा.